ओके, पीडीएफचं पेज नंबर 7 ओपन करा. पेज नंबर 7चा पहिला प्रॉब्लेम घेणार आहोत. ओके, आता नीट लक्ष द्या सगळ्यांनी. आपण कालच्या लेक्चरमध्ये आपण शिकलो की ट्रायल बॅलन्स एरर जे असतात ते 3 स्टेजेसला येतात. एक ट्रायल बॅलन्स करण्याच्या अगोदर, एक ट्रायल बॅलन्स करण्याच्या नंतर आणि फायनल अकाउंटच्या अगोदर, आणि तिसरा प्रकार फायनल अकाउंटच्या नंतर. तर असे 3 प्रकार आपण बघितले. तर जर समजा क्वेश्चनमध्ये त्याने काही सांगितलं नाहीये कधी एरर्स आपल्याला मिळाले, तर ते ट्रायल बॅलन्सच्या अगोदरचे असतात. म्हणजे प्रॉब्लेममध्ये तसं मेन्शन नाही केलं की कधी ते एरर मिळाले, तर ते कधी असतात, ट्रायल बॅलन्स बनवायच्या अगोदर असतात. तर आता आपण जो पहिला प्रॉब्लेम घेणार आहोत, पेज नंबर 7चा पहिला प्रॉब्लेम, तो ट्रायल बॅलन्स बनवण्याच्या अगोदरचा आहे. तर ट्रायल बॅलन्स बनवण्याच्या जर अगोदरचा असेल तर तिकडे सस्पेन्स अकाउंट आपण त्या सस्पेन्स अकाउंटला पोस्टिंग देत नाही, सस्पेन्स अकाउंटला इफेक्ट आपण देत नाही. आणि ट्रायल बॅलन्सच्या नंतरचा जर असेल तर आपण सस्पेन्स अकाउंटला इफेक्ट देतो. आणि याच्यात कसं असतं, फक्त सिंगल साईड जर अफेक्ट झाली असेल, म्हणजे डेबिट साईड बरोबर आहे, क्रेडिट साईडवरती काहीतरी प्रॉब्लेम झाला, तर सिंगल साईड जर अफेक्टेड असेल तर तिकडे आपण स्टेटमेंट लिहितो. काल आपण बरीच स्टेटमेंटची एक्झाम्पल्स बघितली. तर आता आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. तर हा जो पहिला प्रॉब्लेम आहे याच्यात काय म्हटलंय, हाऊ वुड यू रेक्टिफाय द फॉलोइंग एरर्स इन द बुक्स ऑफ रामायण कंपनी. तर काही एरर्स तुम्हाला दिलेले आहेत, ते कशा प्रकारे तुम्ही दुरुस्त करणार त्याबद्दल विचारलं. तर आता नीट लक्ष द्या आणि सगळ्यांनी डोकं फक्त इकडे लावायचं आहे, बाकी कुठल्याही गोष्टीचा विचार करायचा नाहीये. अलग लक्षात. तर कारण हे थोडंसं तुम्हाला डोकं लावणारा टॉपिक आहे. पटकन आपल्याला याच्यात सुचत नाही काय करायचं, पटकन या टॉपिकमध्ये सुचत नाही. तर तुम्ही फक्त डोकं इथे लावा, दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचा विचार करू नका. ठीक आहे. तर मी सुरुवात करतो. पहिली ट्रान्झॅक्शन, टोटल ऑफ परचेस बुक हॅज बीन अंडर कास्ट बाय ₹100. आता याचा अर्थ समजून घ्या. परचेस बुकची जी टोटल आहे ती 100ने कमी येते. परचेस बुकची टोटल काय, 100ने कमी येते. तर आता परचेस अकाउंटमध्ये 100चा फरक पडला. परचेस अकाउंटमध्ये कितीचा फरक पडला, 100चा फरक पडला. आता परचेस बुकची टोटल आपण डेबिटला लिहितो का क्रेडिटला लिहितो, डेबिटला लिहितो. परचेस बुकची टोटल आपण कुठे लिहितो, डेबिटला लिहितो. म्हणजे आपल्याला काय करायला लागेल, परचेस अकाउंटचं डेबिट 100ने वाढवायला लागेल. परचेस अकाउंटचं डेबिट काय करायला लागेल, 100ने वाढवायला लागेल. मग आपण काय करणार, इकडे असं स्टेटमेंट लिहिणार. स्क्रीन शेअर करतो. ओके, सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का, चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? ओके, तर आता आपण स्टार्ट करूया. इलुस्ट्रेशन फर्स्ट, पहिलं इलुस्ट्रेशन आपण स्टार्ट करतो. तर इकडे आपल्याला काय करायला लागेल, परचेस अकाउंटला डेबिट द्यावं लागेल. परचेस अकाउंट, आता इथे लिहायचं, परचेस अकाउंट टू बी डेबिटेड बाय. तर परचेस अकाउंटच्या डेबिटला असं एक स्टेटमेंट टाकायचं, डेबिटेड बाय टू एरर इन कास्टिंग. म्हणजे टोटलिंगमध्ये एरर आला, टू एरर इन कास्टिंग ऑफ ₹100. टू एरर इन कास्टिंग ऑफ ₹100 असं परचेस अकाउंटला डेबिट करायचं. सगळ्यांना व्यवस्थित कळलं का काय केलं आपण? आणि मला रिस्पॉन्सेस पटापट यायला पाहिजेत. तुमचे रिस्पॉन्सेस येत नाहीयेत. हे रेक्टिफिकेशन तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित कळलं का? हॅलो, मला पटापट रिप्लाय पाहिजे. हो तर हो, नाही तर नाही. सगळ्यांना कळलं का? हॅलो, मला रिस्पॉन्सेस पटापट पाहिजेत. परत एकदा सांगतो. आता इथे काय केलं आपण, याचा अर्थ समजून घ्या.
परचेस अकाउंटची जी टोटल आहे ती 100ने कमी आहे. अंडर कास्टिंगचा अर्थ काय होतो? टोटल 100ने कमी आहे, म्हणजे ती टोटल आपल्याला 100ने वाढवायला लागेल. ती टोटल काय करायला लागेल? 100ने वाढवायला लागेल. आता आपण परचेस बुकची टोटल परचेस अकाउंटला कुठे टाकतो? डेबिटला टाकतो. परचेस अकाउंटला कुठे टाकतो? डेबिटला टाकतो. म्हणजे आपण इथे काय करणार? इथे डेबिटला 100 कमी पडत आहेत. डेबिटला किती कमी पडत आहेत? 100 कमी पडत आहेत. मग आपण काय करणार? परचेस अकाउंटच्या डेबिटला लिहिणार टू एरर इन कास्टिंग ऑफ ₹100. सगळ्यांना कळलं का? हॅलो, सगळ्यांचा रिस्पॉन्स यायला पाहिजे. ओके, आणि रिस्पॉन्स पटापट द्या, कारण कसं आहे माहिती आहे का, आपल्याला आता प्रॉब्लेम्स थोडे जास्त आहेत आणि ह्या टॉपिकवरनं 2 क्वेश्चन्स विचारतात. हा जो टॉपिक आहे याच्यावरती 2 क्वेश्चन येतात. म्हणजे जो जर्नल एंट्रीचा जो प्रश्न टाकतात ना, तो पण रेक्टिफिकेशनचा असतो आणि रेक्टिफिकेशनचा पण असतो. त्यामुळे आपल्याला प्रॅक्टिस खूप करायची या टॉपिकची. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही पटापट मला रिस्पॉन्स द्या. कळलं तर हो, नाही तर नाही. ठीक आहे, चालेल. आता पुढची जी ट्रान्झॅक्शन आहे, द रिटर्न इनवर्ड बुक हॅज बीन अंडर कास्ट बाय ₹50. आता रिटर्न इनवर्ड म्हणजे काय? सेल्स रिटर्न. रिटर्न इनवर्ड म्हणजे काय? सेल्स रिटर्न. आता सेल्स रिटर्नची जी टोटल आहे, बघा सारखंच आहे, सेल्स रिटर्नची जी टोटल आहे ती 50ने कमी पडते. सेल्स रिटर्नची टोटल काय? 50ने कमी पडते. आता नीट लक्ष द्या, आपण त्याची जी सेल्स रिटर्नची टोटल असते ती पण परचेस सारखी सेल्स रिटर्नच्या डेबिटला टाकतो. सेल्स रिटर्नच्या कुठल्या साईडला टाकतो? डेबिटला टाकतो. तर त्याचा अर्थ काय झाला? सेल्स रिटर्नचं जे डेबिट आहे ते ₹50 कमी झालं. सेल्स रिटर्नचं डेबिट ₹50 कमी झालं, म्हणजे मगाच सारखंच आहे. तर इथे तुम्हाला काय करायला लागेल? सेल्स रिटर्न अकाउंटला ₹50 डेबिट द्यावं लागेल. सेल्स रिटर्न अकाउंटला काय करावं लागेल? ₹50 डेबिट द्यावं लागेल. मग इथे काय लिहायचं? सेल्स रिटर्न अकाउंट to be debited by to error in casting ₹50. To error in casting of ₹50. सगळ्यांच्या व्यवस्थित लक्षात आलं का? हॅलो, पटापट रिस्पॉन्स यायला पाहिजे. थँक्यू. पुढची जी ट्रान्झॅक्शन आहे, अ सम ऑफ ₹250 रिटर्न ऑफ ॲज डेप्रिसिएशन ऑन मशिनरी हॅज नॉट बीन डेबिटेड टू डेप्रिसिएशन अकाउंट. आता नीट लक्ष द्या, 11वीला आपण डेप्रिसिएशनचा टॉपिक केला. त्याच्यात कसं होतं की मशिनरी अकाउंटच्या क्रेडिटला बाय डेप्रिसिएशन लिहायचं. मशिनरी अकाउंटच्या क्रेडिटला काय करायचं? बाय डेप्रिसिएशन लिहायचं. आणि डेप्रिसिएशनच्या डेबिटला टू मशिनरी लिहायचं. डेप्रिसिएशनच्या डेबिटला टू मशिनरी लिहायचं. आता इथे काय म्हटलंय? जे आपण डेप्रिसिएशन अकाउंटच्या डेबिटला टू मशिनरी लिहितो ते आपण लिहिलंच नाही. डेप्रिसिएशन अकाउंटच्या डेबिटला टू मशिनरी असं लिहितो ते आपण लिहिलंच नाही. म्हणजे इकडे काय करावं लागेल? डेप्रिसिएशन अकाउंटला डेबिट द्यावं लागेल. डेप्रिसिएशन अकाउंटला काय करावं लागेल? डेबिट द्यावं लागेल. तर इकडे काय म्हणायचं? डेप्रिसिएशन अकाउंट शुड बी डेबिटेड बाय. डेप्रिसिएशन अकाउंट शुड बी डेबिटेड बाय असं म्हणायचं. डेप्रिसिएशन अकाउंट शुड बी डेबिटेड बाय किंवा टू बी डेबिटेड बाय omission in recording of ₹250. omission in recording of ₹250. ठीक आहे. म्हणजे डेप्रिसिएशनला जर डेबिट पडलं नाही तर डेप्रिसिएशन अकाउंटच्या डेबिटला राहायचं टू ओमिशन इन रेकॉर्डिंग ऑफ ₹250. ठीक आहे. तर अशा रीतीने हे आपण रेक्टिफाय केलं. आता पुढचं जे आहे, अ पेमेंट ऑफ ₹75 फॉर सॅलरीज टू मोहन
हॅज बीन पोस्टेड ट्वाइस टू सॅलरीज अकाउंट. आता नीट लक्ष द्या. आता इकडे काय केलंय, आपण मोहनला सॅलरी पे केली, मोहनला आपण सॅलरी पे केली आणि ती जी एंट्री आहे ती आपण दोनदा रेकॉर्ड केली. मोहनला जी सॅलरी पे केली आहे ती एंट्री आपण दोनदा रेकॉर्ड केली. म्हणजे एकदा एंट्री ती एक्स्ट्रा झालेली आहे, तर जी एक्स्ट्रा झालेली आहे ती आपल्याला काढून टाकायची. म्हणजे आपण काय करतो, सॅलरीज अकाउंटला डेबिट देतो, सॅलरीज अकाउंटला डेबिट देतो. तर इकडे काय झालंय, 2 डेबिट आलेली आहेत, सॅलरी अकाउंटला 2 डेबिट आलेली आहेत. तर आपल्याला एक सॅलरी अकाउंटचं डेबिट काढायचं आहे. तर इथे आपल्याला काय करायचं आहे, एक सॅलरी अकाउंटचं जे डेबिट आहे ते आपल्याला काढायचं आहे. आता एक सॅलरीजला जे डेबिट पडलंय ते आपल्याला काढायचं आहे, कारण सॅलरीज अकाउंटला डेबिट करतो. जेव्हा आपण सॅलरीज पे करतो तेव्हा सॅलरीज अकाउंटला डेबिट करतो. तर इकडे काय झालंय, एकाच्या ऐवजी 2 डेबिट पडले, सॅलरीज अकाउंटला एकाच्या ऐवजी 2 डेबिट पडले. तर जे दुसरं डेबिट एक्स्ट्रा पडलंय ते आपल्याला काढायचं आहे. तर दुसरं डेबिट एक्स्ट्रा पडलंय ते काढायचं आपल्याला काय करावं लागेल, सॅलरीज अकाउंटला क्रेडिट द्यावं लागेल. सॅलरीज अकाउंटला क्रेडिट दिलं म्हणजे एक्स्ट्रा डेबिट जे पडलंय ते निघून जाईल. तर इकडे काय म्हणायचं, सॅलरीज अकाउंट टू बी क्रेडिटेड बाय, सॅलरीज अकाउंट टू बी क्रेडिटेड बाय. तर इकडे क्रेडिट द्यायचं आहे, क्रेडिटेड बाय एरर इन पोस्टिंग. इथे पोस्ट करण्याचा एरर झालाय, तर इथे काय म्हणायचं, बाय एरर इन पोस्टिंग ऑफ ₹75, बाय एरर इन पोस्टिंग ऑफ ₹75. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढची जी ट्रान्झॅक्शन आहे, द टोटल ऑफ बिल्स रिसिवेबल बुक 1500 हॅज बीन पोस्टेड टू द क्रेडिट ऑफ बिल्स रिसिवेबल बुक. आता नीट लक्ष द्या, जर समजा या प्रॉब्लेममध्ये या ट्रान्झॅक्शनमध्ये काय झालंय की तुमची साईड चुकली आहे, बिल्स रिसिवेबलला तुम्हाला डेबिट द्यायला पाहिजे, तर इकडे बिल्स रिसिवेबलला तुम्ही क्रेडिट दिलं, बिल्स रिसिवेबलला तुम्ही क्रेडिट दिलं. तर काल मी तुम्हाला सांगितलं होतं की जर साईड चुकली तर आपल्याला ती अमाऊंट डबल करावी लागते. म्हणजे एकतर तुम्हाला ते चुकीचं क्रेडिट काढायचं आहे, बिल्स रिसिवेबलला तुम्ही डेबिट दिलेलं आहे त्याच्याऐवजी तुम्ही क्रेडिट दिलं. खरं काय द्यायचं आहे, 1,500 डेबिट द्यायचं आहे, पण त्याच्याऐवजी तुम्ही क्रेडिट दिलं. म्हणजे पहिली गोष्ट ते क्रेडिट तुम्हाला काढायला लागेल, म्हणजे त्याला डेबिट द्यावं लागेल. आणि दुसरी गोष्ट परत डेबिट द्यायचं आहे, दुसरी गोष्ट काय करायची, परत त्याला तुम्हाला डेबिट द्यायचं आहे. म्हणजे इकडे काय करावं लागेल, बिल्स रिसिवेबल अकाउंटला तुम्हाला डबल अमाऊंटनी डेबिट द्यावं लागेल. तर इथे काय लिहायचं, बिल्स रिसिवेबल अकाउंट should be debited by error in posting. Of ₹3,000. एरर इन पोस्टिंग ऑफ ₹3,000. कारण साईड बदलली आहे, साईड बदलली तर आपण काय करतो, डबल इफेक्ट देतो. त्याच्यानंतर पुढची जी ट्रान्झॅक्शन आहे, अन अमाउंट ऑफ ₹151 फॉर अ क्रेडिट सेल टू हरी ऑल्दो करेक्टली एंटर्ड इन द सेल्स बुक हॅज बीन पोस्टेड ॲज ₹150. म्हणजे इकडे काय झालंय,
आपण जेव्हा हरीज अकाउंटला इफेक्ट द्यायचो त्यावेळेला 151 ऐवजी 115चा इफेक्ट दिला. म्हणजे इथे सेल्स केल्यावरती आपली एंट्री काय असते, हरीज अकाउंट डेबिट टू सेल्स, म्हणजे सेल्स अकाउंटला क्रेडिट देतो. सेल्स अकाउंटला काय करतो, क्रेडिट देतो. तर इकडे सेल्स अकाउंटला क्रेडिट देतो आणि हरीज अकाउंटला डेबिट देतो. तर इकडे काय झालंय, हरीज अकाउंटला आपण 115 घेतलं, तर इकडे हरीज अकाउंटचं जे डेबिट आहे ते आपल्याला वाढवावं लागणार. म्हणजे हरीज अकाउंटला 151 द्यायच्या ऐवजी 115 दिलं, म्हणजे या दोघातल्या फरकने हरीज अकाउंट आपल्याला वाढवावं लागेल, डेबिट द्यावं लागेल. तर इकडे काय करायचं, हरीज अकाउंट टू बी डेबिटेड बाय, हरीज अकाउंट टू बी किंवा शुड बी एकच आहे, टू बी डेबिटेड बाय एरर इन पोस्टिंग, एरर इन पोस्टिंग ऑफ रुपीज, त्या दोघांचा फरक काढावा लागेल. 151 वजा 115 36 by error in posting of rupees 36. 36 कसं आलं, 151 मधून 15 वजा करून 36 आलं. त्याच्यानंतर डिस्काउंट अलाउड टू सतीश ₹25 has not been entered in discount column of cash book. The amount has been posted correctly to the credit of his personal account. म्हणजे आता नीट लक्ष द्या, हा जो डिस्काउंट आहे हा आपण डिस्काउंट अलाउड अकाउंटला पोस्ट नाही केलाय, त्याच्या अकाउंटला बरोबर तो क्रेडिट झालेला आहे, पण डिस्काउंट अलाउड अकाउंटला आपण तो डेबिट नाही केलाय. तर डिस्काउंट अलाउडला आपल्याला डेबिट द्यावं लागेल 25. तर इकडे काय करायचं, डिस्काउंट आपण पोस्ट नाही केला तर ओमिशन म्हणायचं. जी एंट्री केली आहे पण चुकीची आहे तर एरर इन पोस्टिंग म्हणायचं, आणि जी गोष्ट केलीच नाही तिला काय म्हणायचं, ओमिशन इन रेकॉर्डिंग. डिस्काउंट अलाउड अकाउंट टू बी डेबिटेड बाय, टू बी डेबिटेड बाय omission in posting किंवा omission in recording, omission in recording. Of rupees 25. डेबिटेड असेल तिकडे 2% आणि क्रेडिटेड असेल तिथे 12%. ठीक आहे, तर हा प्रॉब्लेम झाला की नेटचा प्रॉब्लेम आलेला आहे, तर मी तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवीन. तुम्हाला जर काही कळलं नाही तर तुम्ही मला विचारा. तर हा प्रॉब्लेम आपला झाला. आता दुसरा प्रॉब्लेम. आता दुसऱ्या प्रॉब्लेम मध्ये मागचा जो प्रॉब्लेम होता तो सगळा सिंगल साइडेड वाला होता, आता हा डबल साइडेड वाला आहे. The following errors were found in the books of Ram Prasad and Sons. Give the necessary journal entries to correct them. आता हा जो प्रॉब्लेम आहे याच्यामुळे काय माहितीये का, अकाउंट फक्त चुकलंय, डेबिट आणि क्रेडिट बरोबर दिलंय तर अकाउंट फक्त चुकलंय. तर अशा प्रकारच्या प्रॉब्लेम मध्ये आपण काय करतो, करेक्ट एंट्री, रॉंग एंट्री आणि रेक्टिफाईड एंट्री असे कॉलम करतो.
आणि त्याचं रेक्टिफिकेशन करतो. तर आपण ते स्टार्ट करूया. आता पहिल्यांदा काय करा, तुम्ही डबल पेज घ्या बुकचं. डबल पेज घेऊन त्याच्यात 3 कॉलम तुम्हाला करायचे. हा इलुस्ट्रेशन दुसरा आहे. तर कॉलम कसे करा, पहिल्या पेजवरती 2 कॉलम करा. पहिल्या पेजवरती 2 कॉलम. ते कुठले? पहिल्या कॉलमचं नाव आहे करेक्ट एंट्री. पहिल्या पेजवरती 2 कॉलम. पहिल्या कॉलमचं नाव करेक्ट एंट्री. करेक्ट एंट्रीला अर्ध पेज सोडा. त्याच्यानंतर दुसरा जो कॉलम आहे तो रॉंग एंट्री. करेक्ट एंट्री, रॉंग एंट्री, आणि दुसऱ्या पेजवरती इथे लिहायचं रेक्टिफाईड एंट्री. तर जे रेक्टिफाईड एंट्री आहे ना, हे तुमचं मेन उत्तर आहे. करेक्ट एंट्री, रॉंग एंट्री, रेक्टिफाईड एंट्री. रेक्टिफाईड एंट्रीमध्ये तुम्ही जे लिहिणार ना, ते तुमचं मेन उत्तर आहे. ठीक आहे. तर आपण ट्रान्झॅक्शन स्टार्ट करूया. आता पहिली जी ट्रान्झॅक्शन आहे, ₹500 पेड फॉर फर्निचर परचेस हॅज बीन चार्ज टू ऑर्डिनरी परचेस अकाउंट. आता नीट लक्ष द्या. ऑर्डिनरी परचेस अकाउंट हे कशासाठी वापरतात? जर समजा आपण गुड्स परचेस केले तर त्याच्यासाठी परचेस अकाउंट वापरतात. पण इकडे फर्निचर आपलं ॲसेट आहे, तर ॲसेट विकत घेतलं तर आपण ॲसेटच्या नावाला डेबिट देतो. तर इकडे फर्निचर परचेस केलंय म्हणजे फर्निचर अकाउंटला आपल्याला डेबिट द्यावं लागेल. म्हणजे याची करेक्ट एंट्री काय येते? फर्निचर अकाउंट डेबिट टू कॅश. पण आली काय? परचेसेस अकाउंट डेबिट टू कॅश. तर इकडे कसं करायचं? करेक्ट एंट्रीमध्ये लिहायचं फर्निचर अकाउंट डेबिट टू कॅश. फर्निचर अकाउंट डेबिट टू कॅश. ही करेक्ट एंट्री यायला पाहिजे. आणि त्याची जी अमाऊंट आहे त्याची अमाऊंट 500. तर या एंट्रीच्या ऐवजी आपण काय केलं? फर्निचरला डेबिट द्यायच्या ऐवजी परचेस अकाउंटला डेबिट दिलं. तर रॉंग एंट्री काय येणार? परचेसेस अकाउंट डेबिट टू कॅश. रॉंग एंट्री येणार परचेसेस अकाउंट डेबिट टू कॅश. ओके. आता नीट लक्ष द्या. इथे फर्निचरला डेबिट द्यायला पाहिजे, तर आपण चुकून परचेसला डेबिट दिलं. तर आता आपल्याला फर्निचरला डेबिट द्यायचं आहे आणि परचेसचं डेबिट काढायचं आहे. तर इकडे काय करायचं? जे आहे ते करायचं. फर्निचरला डेबिट द्यायचं आहे तर फर्निचरला डेबिट देऊन टाका. ओके. आणि परचेसचं डेबिट काढायचं आहे तर परचेसला क्रेडिट द्या. फर्निचरला डेबिट दिलं आणि परचेसला क्रेडिट दिलं. परचेसेस आणि ते रेक्टिफिकेशन आपलं सॉल्व्ह झालं. ठीक आहे. तर अशा प्रकारच्या हे एंट्रीज आहेत. नंतर पुढची जी ट्रान्झॅक्शन आहे ती उलटी आहे. रिपेअर्स मेड वेअर डेबिटेड टू बिल्डिंग अकाउंट. आता मागच्या प्रॉब्लेम मध्ये फर्निचर परचेस केलं आणि ते परचेसला टाकलं. आता इथे काय? रिपेअर केलं आणि ते बिल्डिंगला टाकलं. म्हणजे करेक्ट एंट्री रिपेअर टू कॅश पण केली बिल्डिंग टू कॅश. बघा सर्कल्स. करेक्ट एंट्री काय? रिपेअर्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. रिपेअर्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट ही करेक्ट एंट्री आहे आणि त्याची जी अमाऊंट आहे ती 50 आहे. पण त्याच्याऐवजी एंट्री काय झाली? बिल्डिंग अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. बिल्डिंग अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. ओके. आता रिपेअर्सला आपल्याला डेबिट द्यायचं आहे तर आपण त्याच्याऐवजी बिल्डिंगला डेबिट दिलं. इथे काय करायचं आहे? आपल्याला रिपेअर्सला डेबिट द्यायचं आहे आणि बिल्डिंगचं डेबिट काढायचं आहे. तर आपल्याला काय करणार? रिपेअरला डेबिट देणार आणि बिल्डिंगचं डेबिट कसं काढणार? बिल्डिंग अकाउंटला क्रेडिट देऊ. तर रिपेअर अकाउंटला डेबिट देणार आणि बिल्डिंग अकाउंटला क्रेडिट देणार. ठीक आहे. त्याच्यानंतर आता पुढची ट्रान्झॅक्शन. पुढच्या ट्रान्झॅक्शन मध्ये काय म्हटलंय? an amount of ₹100 withdrawn by proprietor for personal use. आता पर्सनल यूज म्हणजे तुम्हाला ड्रॉइंग्स अकाउंटला डेबिट द्यायचं आहे. ड्रॉइंग्स अकाउंटला डेबिट द्यायचं आहे
पण तुम्ही ट्रेड एक्सपेन्स अकाउंटला डेबिट दिलं, ड्रॉइंग अकाउंटच्या ऐवजी काय केलं, ट्रेड एक्सपेन्स अकाउंटला डेबिट दिलं. तर ते आता रेक्टिफाय करायचं आहे आपल्याला. तर इकडे करेक्ट एंट्री येणार ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू कॅश ₹100. तर इकडे तिसरी ट्रान्झॅक्शन ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट ₹100. आता ड्रॉइंगच्या ऐवजी आपण काय केलं, ट्रेड एक्सपेन्सेस घेतलं. ड्रॉइंगच्या ऐवजी आपण ट्रेड एक्सपेन्स अकाउंटला डेबिट दिलं. आणि कॅश अकाउंटला क्रेडिट दिलं. आता इकडे आपल्याला काय करायचं आहे, ड्रॉइंग अकाउंटला डेबिट द्यायचं आहे आणि ट्रेड एक्सपेन्सेसचं डेबिट काढायचं आहे. तर ड्रॉइंग अकाउंटला डेबिट देणार आणि ट्रेड एक्सपेन्सेसला क्रेडिट. ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू ट्रेड एक्सपेन्सेस अकाउंट. त्याच्यानंतर पुढची ट्रान्झॅक्शन ₹100 पेड फॉर रेंट डेबिटेड टू लँडलॉर्ड्स अकाउंट. म्हणजे आपण रेंट पे केलं तर रेंट अकाउंटला डेबिट द्यायला पाहिजे, पण त्याच्याऐवजी आपण लँडलॉर्डच्या अकाउंटला डेबिट दिलं. तर इथे करेक्ट एंट्री काय येणार, रेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. रेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट ही करेक्ट एंट्री आहे. रेंट हा नॉमिनल अकाउंट आहे, त्यामुळे नॉमिनल अकाउंटला डेबिट देणार. रेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट इथे ₹100 घेणार आणि रेंटच्या ऐवजी आपण काय केलं, लँडलॉर्ड अकाउंटला डेबिट दिलं. लँडलॉर्ड अकाउंटला डेबिट दिलं आणि कॅश अकाउंटला क्रेडिट. लँडलॉर्ड अकाउंटला डेबिट देणार 100चं, कॅश अकाउंटला क्रेडिट देणार 100. तर इथे काय करायचं आहे, रेंट अकाउंटला डेबिट द्यायचं आणि लँडलॉर्ड अकाउंटचं डेबिट काढायचं आहे. तर लँडलॉर्ड अकाउंटला क्रेडिट द्यायचं. इथे रेंट अकाउंट डेबिट टू लँडलॉर्ड अकाउंट 100. त्याच्यानंतर सॅलरीज ₹125 पेड टू क्लर्क ड्यू टू हिम हॅज बीन डेबिटेड टू हिज पर्सनल अकाउंट. तर आता सॅलरी मगासारखं झालेलं आहे, रेंट पे करायचं तर ते रेंट अकाउंटला डेबिट करायला पाहिजे, पण ते चुकून लँडलॉर्ड अकाउंटला डेबिट दिलं. इथे पण तसंच आहे, सॅलरी आपण जी पे केली ती सॅलरी अकाउंटला डेबिट द्यायला पाहिजे, पण ती क्लर्क अकाउंटला डेबिट केली. आलं लक्षात. म्हणजे करेक्ट एंट्री काय येणार, करेक्ट एंट्री सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश 125. सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश 125. पण तिकडे सॅलरीच्या ऐवजी आपण काय केलं, क्लर्क अकाउंट घेतलं. क्लर्क अकाउंट डेबिट टू कॅश. आता अमाऊंट तीच आहे 125. इथे आपल्याला काय करायचं आहे, सॅलरी अकाउंटला डेबिट द्यायचं आहे आणि क्लर्क अकाउंटचं डेबिट काढायचं आहे. म्हणजे सॅलरी अकाउंटला डेबिट देणार आणि क्लर्क अकाउंटला क्रेडिट देणार. क्लर्क अकाउंट 125. त्याच्यानंतर ₹100 रिसिव्ड फ्रॉम शहा अँड कंपनी वॉज रॉंगली एंटर्ड ॲज फ्रॉम शॉ अँड कंपनी. म्हणजे इकडे पार्टीचं नाव चुकलंय. शहा अँड कंपनीकडनं मिळाले पण आपण घेताना शॉ अँड कंपनी घेतलं.
तर करेक्ट एंट्री काय येणार, कॅश अकाउंट डेबिट टू शहा अँड कंपनी. करेक्ट एंट्री कॅश अकाउंट डेबिट टू शहा अँड कंपनी. कॅश अकाउंट डेबिट टू शहा अँड कंपनी. आणि त्याची जी अमाऊंट आहे 100. आता इकडे कॅश अकाउंट डेबिट टू शहा अँड कंपनी 100 येणार. शहाच्या ऐवजी काय येणार, शहा अँड कंपनी येणार. शहाच्या ऐवजी काय येणार, शहा अँड कंपनी. तर इकडे आपल्याला शहा अँड कंपनीला क्रेडिट द्यायचं आहे. शहा आणि कंपनीला क्रेडिट द्यायचं आहे आणि शहा अँड कंपनीचं क्रेडिट काढायचं आहे. म्हणजे इकडे आपण काय करणार, शहा अँड कंपनीला क्रेडिट देणार आणि शॉ अँड कंपनीचं क्रेडिट काढायचं आहे म्हणून शॉ अँड कंपनीला डेबिट देणार. तर इकडे शॉ अँड कंपनीला आपण डेबिट देणार 100चं. त्याच्यानंतर ₹700 पेड इन कॅश फॉर अ टायपरायटर वॉज चार्ज टू ऑफिस एक्सपेन्सेस अकाउंट. म्हणजे आपण टायपरायटर विकत घेतला तर एंट्री काय येते, टायपरायटर अकाउंट डेबिट टू कॅश. पण चुकून आली टायपरायटरला ऑफिस इक्विपमेंट म्हणता येईल, ऑफिस इक्विपमेंट टू कॅश, पण एंट्री आली ऑफिस एक्सपेन्सेस टू कॅश. तर इकडे करेक्ट एंट्री ऑफिस इक्विपमेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. ऑफिस इक्विपमेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट आणि त्याची अमाऊंट आहे 700. आता इकडे काय केलंय, ऑफिस इक्विपमेंटच्या ऐवजी ऑफिस एक्सपेन्सेस आले. ऑफिस इक्विपमेंटच्या ऐवजी काय आलंय, ऑफिस एक्सपेन्सेस. टू कॅश अकाउंट. आता इथे आपल्याला काय करायला लागेल, ऑफिस इक्विपमेंटला डेबिट द्यायचं आहे आणि ऑफिस एक्सपेन्सेसचं डेबिट काढायचं आहे. तर इकडे आपण ऑफिस एक्सपेन्सेसला डेबिट देणार आणि ऑफिस एक्सपेन्सेसचं डेबिट काढायचं आहे, तर ऑफिस एक्सपेन्सेसला क्रेडिट देणार. त्याच्यानंतर हा प्रॉब्लेम झाला. आता पुढचा प्रॉब्लेम. या प्रॉब्लेम मध्ये काय, हा पण मगासारखाच आहे, करेक्ट एंट्री, रॉंग एंट्री, रेक्टिफाईड एंट्री तसाच करायचा आहे. तर आपण स्टार्ट करूया. हा जो प्रॉब्लेम आहे, परचेस ऑफ गुड्स फ्रॉम राम अमाउंटिंग टू 150 हॅज बीन एंटर थ्रू सेल्स बुक. आता पूर्ण तुमचं बुकच चुकलंय. जी एंट्री तुम्ही परचेस बुक मध्ये करायला पाहिजे ती एंट्री तुम्ही सेल्स बुक मध्ये केली. तर इथे कसं करायचं, पहिल्यांदा करेक्ट एंट्री लिहा. आपण फॉर्मॅट ड्रॉ करूया. इलुस्ट्रेशन 3 मगासारखाच फॉर्मॅट आहे. डबल पेज घ्यायचं. पहिल्या पेजवरती करेक्ट एंट्री, रॉंग एंट्री, दुसऱ्या पेजवरती रेक्टिफाईड एंट्री, असा फॉर्मॅट आहे. तर करेक्ट एंट्री इथे परचेसची एंट्री आपण सेल्स बुक मध्ये रेकॉर्ड केली. तर इकडे करेक्ट एंट्री काय येणार, परचेस अकाउंट डेबिट टू राम्स अकाउंट 300 रुपये, 150 रुपये. तर ही परचेसची एंट्री आपली सेल्स बुक मध्ये झाली. म्हणजे रॉंग एंट्री काय येणार, राम्स अकाउंट डेबिट टू सेल्स.
सेल्स अकाउंट डेबिट टू सेल्स 150. आता नीट लक्ष द्या ही कशी रेक्टिफाय करायची. आता इथे परचेस अकाउंटला डेबिट द्यायचं आहे आणि सेल्स अकाउंटला क्रेडिट दिलंय ते काढायचं आहे. म्हणजे परचेसला डेबिट देणारच आणि सेल्स क्रेडिट काढण्यासाठी सेल्स अकाउंटला पण डेबिट देणार. म्हणजे इथे काय करायचं, परचेस अकाउंटला डेबिट द्यायचं 150चं, परचेस अकाउंटला डेबिट दिलं 150चं आणि शिवाय सेल्स अकाउंटला पण डेबिट द्यायचं 150चं. म्हणजे परचेस अकाउंटला डेबिट पडलं 150चं आणि सेल्स अकाउंटचं क्रेडिट निघून गेलं. सेल्स अकाउंटचं क्रेडिट काय झालं, निघून गेलं. आता त्याच्यानंतर रामच्या अकाउंटला डेबिट द्यायचं आहे 150चं आणि सॉरी रामच्या अकाउंटला क्रेडिट द्यायचं आहे. रामच्या अकाउंटला क्रेडिट द्यायचं आहे 150चं आणि रामला जे 150चं डेबिट पडलंय ते काढायचं आहे. म्हणजे हे 150चं क्रेडिट आणि हे उलट जे करायचं आहे ते 150चं क्रेडिट, असं 300चं क्रेडिट रामला द्यावं लागेल. तर इकडे काय करायचं, इथे आपल्याला राम अकाउंटला 300चं क्रेडिट द्यावं लागेल. टू राम्स अकाउंट 300चं क्रेडिट द्यावं लागेल. म्हणजे इकडे आपण काय केलं, परचेस अकाउंटला डेबिट दिलं 150चं, सेल्स 150चं क्रेडिट काढलं त्याला डेबिट देऊन आणि रामला 150चं डेबिट द्यायला पाहिजे आणि हे सॉरी रामला 150चं क्रेडिट द्यायला पाहिजे आणि 150चं डेबिट काढायचं आहे. म्हणजे 150 आणि 150 300चं क्रेडिट द्यावं लागेल. ठीक आहे. तर आता आपली ही पहिली एंट्री झालेली आहे, परचेस अकाउंट डेबिट टू राम्स अकाउंट. आता आपल्याला काय करायचं आहे, दुसरी एंट्री जी करायची आहे ती दुसरी एंट्री सेलची करायची आहे. रमेश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. करेक्ट एंट्री काय येणार, रमेश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. त्याची अमाऊंट काय, 120. रमेश अकाउंट डेबिट टू सेल्स 120 आहे, पण चुकून आपण ते परचेस बुक मध्ये एंट्री केली. परचेस अकाउंट डेबिट टू रमेश अकाउंट 120. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, रमेशला डेबिट द्यायचं 120चं आणि इकडे रमेशचं क्रेडिट काढायचं आहे. म्हणजे इथे रमेश अकाउंटला टोटल 120 आणि 120 240चं डेबिट देत आहे. तर रमेश अकाउंटला 240चं डेबिट दिलं आणि इथे आपल्याला काय करायचं आहे, सेल्स अकाउंटला क्रेडिट द्यायचं 120चं, सेल्स अकाउंटला 120चं क्रेडिट दिलं आणि परचेसचं डेबिट 120चं काढायचं आहे. परचेसचं डेबिट 120चं काढायचं आहे. तर इकडे काय करायचं, परचेस अकाउंटला सुद्धा क्रेडिट द्यायचं. परचेस अकाउंटला सुद्धा क्रेडिट द्यायचं. म्हणजे रमेश अकाउंटला 240चं डेबिट पडलं, 120 जे टाकायचं होतं ते, आणि दुसरं रमेशचं क्रेडिट 120चं जे काढायचं होतं ते. नंतर सेल्स अकाउंटला क्रेडिट द्यायचं होतं ते दिलं आपण आणि परचेस अकाउंटचं डेबिट काढायचं होतं ते त्याला क्रेडिट देऊन आपण काढलं. त्याच्यानंतर ही जी आता वरची ट्रान्झॅक्शन आपण बघितली त्या ट्रान्झॅक्शनमध्ये उलट आपण केलं होतं. त्या ट्रान्झॅक्शनमध्ये आपण काय केलं होतं की
हम्म. म्हणजे पहिल्या ट्रान्झॅक्शनमध्ये जी एंट्री परचेस बुकमध्ये करायला पाहिजे होती ती सेल्स बुकमध्ये केली आणि आत्ताच्या ट्रान्झॅक्शनमध्ये जी एंट्री सेल्स बुकमध्ये करायला पाहिजे होती ती परचेस बुकमध्ये केली. तर एकदा आपण परत एकदा बघूया ही कशी आपण एंट्री केली आहे. आता आपली ही पहिली एंट्री झालेली आहे, परचेस अकाउंट डेबिट टू ब्राउन्स अकाउंट. आता आपल्याला काय करायचं आहे, दुसरी एंट्री जी करायची आहे ती दुसरी एंट्री सेलची करायची आहे. रमेश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. करेक्ट एंट्री काय येणार, रमेश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. त्याची अमाऊंट आहे 120. रमेश अकाउंट डेबिट टू सेल्स 120 आहे, पण चुकून आपण ते परचेस बुक मध्ये एंट्री केली. परचेस अकाउंट डेबिट टू रमेश अकाउंट 120. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, रमेशला डेबिट द्यायचं 120 आणि इकडे रमेशचं क्रेडिट काढायचं आहे. म्हणजे इथे रमेश अकाउंटला टोटल 120 आणि 120 240 डेबिट येते. रमेश अकाउंटला 240 डेबिट दिलं आणि इथे आपल्याला काय करायचं आहे, सेल्स अकाउंटला क्रेडिट द्यायचं 120. सेल्स अकाउंटला 120 क्रेडिट दिलं आणि परचेसचं डेबिट 120 काढायचं आहे. परचेसचं डेबिट 120 काढायचं आहे. तर इकडे काय करायचं, परचेस अकाउंटला सुद्धा क्रेडिट द्यायचं. परचेस अकाउंटला सुद्धा क्रेडिट द्यायचं. म्हणजे रमेश अकाउंटला 240 डेबिट पडलं, 120 जे टाकायचं होतं ते, आणि दुसरं रमेशचं क्रेडिट 120 जे काढायचं होतं ते. नंतर सेल्स अकाउंटला क्रेडिट द्यायचं होतं ते दिलं आपण, आणि परचेस अकाउंटला डेबिट काढायचं होतं ते त्याला क्रेडिट घेऊन आपण काढलं. त्याच्यानंतर पुढची जी ट्रान्झॅक्शन आहे त्याच्यात काय म्हटलंय, ऑन 31 डिसेंबर 2016 गुड्स ऑफ द व्हॅल्यू ऑफ ₹300 were written by Hari Saran and were taken inventory on the same date, but no entry was passed in the book. म्हणजे 300 चे गुड्स परत केले, हरी सरांनी आपल्याला परत केली, म्हणजे सेल्स रिटर्न आहे आणि त्याची एंट्रीज पास केली गेली. म्हणजे फक्त एंट्री पास करायची. इथे काय गुड्स आपल्याला मिळाले, म्हणजे सेल्स रिटर्नला डेबिट द्यायचं, सेल्स रिटर्नला डेबिट द्यायचं आणि हरिसरण गिवर आहे तर हरिसरणला क्रेडिट द्यायचं. तर सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट टू हरिसरण अशी एंट्री येणार. सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट हरिसरण. त्याची जी अमाऊंट आहे 300. त्याच्यानंतर an amount of ₹200 due from Mahesh Chand which has been written off as bad debts in previous year was unexpectedly recovered and had been posted
टू द पर्सनल अकाउंट ऑफ महेश ठाण. आता इकडे काय झालंय, महेश ठाणचं आपण मागच्या वर्षी अकाउंट बॅड डेट्स म्हणून रिटर्न ऑफ केलं होतं. आता बॅड डेट्स वरून मागच्या वर्षी ते रिटर्न ऑफ केलं आणि ते या वर्षी आपल्याला अनएक्सपेक्टेडली त्याचे पैसे मिळाले. तर याची एंट्री काय येते, कॅश अकाउंट डेबिट टू बॅड डेट्स रिकव्हरी. कॅश अकाउंट डेबिट टू बॅड डेट्स रिकव्हरी. पण बॅड डेट्स रिकव्हरीच्या ऐवजी आपण महेशच्या अकाउंटला क्रेडिट दिलं. म्हणजे करेक्ट एंट्री काय येणार, कॅश अकाउंट डेबिट टू बॅड डेट्स रिकव्हरी. कॅश अकाउंट डेबिट टू बॅड डेट्स रिकव्हरी ही करेक्ट एंट्री आहे. त्याची जी अमाऊंट आहे 200 आणि इथे एंट्री काय आली, कॅश अकाउंट डेबिट टू महेश ठाण. अमाऊंट 200. तर आता इथे आपल्याला काय करायचं आहे, बॅड डेट्स रिकव्हरीला क्रेडिट द्यायचं आहे. बॅड डेट्स रिकव्हरीला क्रेडिट द्यायचं आहे आणि महेश ठाणचं क्रेडिट काढायचं आहे. तर इकडे आपण बॅड डेट्स रिकव्हरीला क्रेडिट देणार, बॅड डेट्स रिकव्हरीला क्रेडिट देणार आणि महेश ठाणचं क्रेडिट काढण्यासाठी महेश ठाणला डेबिट देणार. महेश ठाणचं अकाउंट डेबिट 200. महेश ठाणला डेबिट देणार 200 आणि बॅड डेट्स रिकव्हरीला क्रेडिट देणार 200. त्याच्यानंतर the check of ₹100 received from Manmohan was dishonored and have been posted to debit of sales return account. आता इकडे चेक बाउन्स झाला आपला 100 रुपयाचा. तर इकडे चेक मिळतो तो एंट्री काय येते, बँक टू मनमोहन. बँक टू मनमोहन अशी एंट्री येते. आता इथे चेक बाउन्स झालाय तर इकडे एंट्री काय येणार, मनमोहन टू बँक. मनमोहन टू बँक ही एंट्री येणार. तर करेक्ट एंट्री मनमोहन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. आणि त्याची जी अमाऊंट आहे 100. आता इथे काय केलेलं आहे आपण, इथे पोस्टेड टू द डेबिट ऑफ सेल्स रिटर्न. म्हणजे इथे आपण काय केलं आहे, डेबिट चुकलोय. इथे मनमोहनला डेबिट द्यायच्या ऐवजी सेल्स रिटर्नला आपण डेबिट दिलं. तर रॉंग एंट्री झाली. सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट टू बँक. सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. तर इथे आपल्याला काय करायचं आहे, इथे मनमोहन अकाउंटला डेबिट द्यायचं आहे आणि सेल्स रिटर्नचे डेबिट काढायचं आहे. तर इकडे मनमोहन अकाउंटला आपण डेबिट देणार. मनमोहन अकाउंटला डेबिट देणार आणि सेल्स रिटर्नचे डेबिट काढण्यासाठी सेल्स रिटर्न अकाउंटला क्रेडिट देणार. सेल्स रिटर्न अकाउंट 100 रुपयाचं क्रेडिट दिलं.
झाला. आता चौथा प्रॉब्लेम. चौथ्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला दोन प्रकारे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. करेक्ट द फॉलोइंग एरर्स विदाउट ओपनिंग अ सस्पेन्स अकाउंट अँड ओपनिंग अ सस्पेन्स अकाउंट. म्हणजे पहिली गोष्ट सस्पेन्स अकाउंट ओपन करून प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. दुसरी गोष्ट सस्पेन्स अकाउंट न ओपन करता सॉल्व्ह करायचा आहे. तर पहिली केस आपण बघूया. सस्पेन्स अकाउंट ओपन करून सॉल्व्ह करायचा आहे. तर पहिली ट्रान्झॅक्शन सेल्स बुक हॅज बीन टोटल ₹100 शॉर्ट, म्हणजे ₹100 सेल्स बुकचे कमी पडले. तर इकडे आपण जसं मगाशी केलं, फक्त परचेस पहिला जो प्रॉब्लेम केला त्याच्यात परचेस अकाउंटला डेबिटला आपण द्यायचो, ते सेल्स अकाउंटच्या क्रेडिटला. तर आता विदाउट ओपनिंग सस्पेन्स अकाउंट म्हणजे हे ट्रायल बॅलन्सच्या अगोदरचे आणि ओपनिंग सस्पेन्स अकाउंट म्हणजे ट्रायल बॅलन्सच्या नंतरचे. तर इथे ट्रायल बॅलन्सच्या नंतर जे असतील तिकडे तुम्हाला सस्पेन्स अकाउंट घ्यावं लागतं, आणि ट्रायल बॅलन्सच्या अगोदर असतील तर सस्पेन्स अकाउंट घ्यायची गरज नाही. तर आपण आता चौथा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. तर आता चौथ्यामध्ये पहिली जी केस आहे, केस ए, रेक्टिफिकेशन विदाउट सस्पेन्स अकाउंट. रेक्टिफिकेशन विदाउट सस्पेन्स अकाउंट. तर पहिली ट्रान्झॅक्शन आपण करूया. पहिली जी ट्रान्झॅक्शन आहे ती त्यांनी काय म्हटलंय, सेल्स बुक शॉर्ट पडते, म्हणजे सेल्स अकाउंटला क्रेडिटेड. सेल्स अकाउंट शुड बी क्रेडिटेड बाय error in casting of ₹100. Error in casting of ₹100. By error in casting of ₹100. त्याच्यानंतर पुढची आणि goods worth ₹150 written by Green and Company has not been recorded anywhere. आता त्याची एंट्रीज झाली नाही. ग्रीन अँड कंपनीने आपल्याला गुड्स रिटर्न दिले, म्हणजे इथे सेल्स रिटर्नला डेबिट द्यायचे आणि ग्रीन अँड कंपनीला क्रेडिट करायचं. तर एंट्री काय येणार, सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट टू ग्रीन अँड कंपनी. सेल्स रिटर्न अकाउंट त्याला आपण डेबिट द्यायचं आणि ग्रीन अँड कंपनी त्याला आपण क्रेडिट द्यायचं. ग्रीन अँड कंपनीला आपल्याला क्रेडिट द्यायचं. त्याची जी अमाऊंट आहे किती अमाऊंट आहे, 150. त्याच्यानंतर पुढे काय, गुड्स परचेस ₹250 had been posted to the debit of the supplier Gupta and Company. म्हणजे आपण गुड्स परचेस केले तर एंट्री काय येते, परचेस अकाउंट डेबिट टू गुप्ता अँड कंपनी. तर गुप्ता अँड कंपनीला क्रेडिट द्यायला पाहिजे, तर त्याच्याऐवजी डेबिट दिलं. आता साईड चुकली म्हणजे इफेक्ट डबल करावा लागेल. तर इकडे काय करायचं, इथे आपल्याला गुप्ताज अकाउंट टू बी क्रेडिटेड बाय ₹500 क्रेडिट द्यावं लागेल. तर इकडे इथे आपण म्हणायचं गुप्ता अँड कंपनी टू बी क्रेडिटेड बाय, गुप्ता अँड कंपनी टू बी क्रेडिटेड बाय, टू बी क्रेडिटेड बाय एरर इन पोस्टिंग, एरर इन पोस्टिंग ऑफ ₹500. म्हणजे 250चं क्रेडिट द्यायला पाहिजे तर 250चं डेबिट दिलं, म्हणजे इफेक्ट काय केला, डबल केला. नंतर फर्निचर परचेस फ्रॉम गुलाब ब्रदर्स ₹1000 हॅड बीन एंटर्ड इन परचेस डेबिट. म्हणजे गुलाब ब्रदर्स कडनं फर्निचर परचेस केलं तर त्याची एंट्री काय येते, फर्निचर अकाउंट डेबिट टू गुलाब ब्रदर्स. म्हणजे इथे करेक्ट एंट्री वाला करायला लागेल. तर इकडे करेक्ट एंट्री काय, फर्निचर
अकाउंट डेबिट टू गुलाब ब्रदर्स, ही करेक्ट एंट्री आहे. अमाऊंट आहे त्याची 1000. पण त्याच्याऐवजी आपण काय केलं, फर्निचर अकाउंटला डेबिट द्यायच्या ऐवजी परचेसेस अकाउंटला डेबिट दिलं. परचेसेस अकाउंटला डेबिट दिलं आणि गुलाब ब्रदर्स अकाउंटला क्रेडिट दिलं 1000 रुपयाचं. आता ही एंट्री रेक्टिफाय कशी करायची, इथे फर्निचर अकाउंटला डेबिट द्यावं लागेल 1000 रुपयाचं आणि परचेसचं डेबिट काढायचं आहे. परचेसचं डेबिट काढायचं आहे म्हणजे इथे परचेसला क्रेडिट द्यावं लागेल. टू परचेस अकाउंट 1000. त्याच्यानंतर डिस्काउंट रिसिव्ड फ्रॉम रेड अँड ब्लॅक ₹15 हॅज नॉट बीन एंटर्ड इन डिस्काउंट कॉलम ऑफ कॅश बुक. आता नीट लक्ष द्या. आता कॅश बुक हे प्रिन्सिपल बुक आहे, तिचेच एंट्री नाही झाली तर त्याचं पोस्टिंग पण होणार नाही. म्हणजे इथे आपल्याला काय करावं लागेल, इथे दोन्ही अकाउंटला इफेक्ट द्यावा लागेल. म्हणजे दुसरी जी ट्रान्झॅक्शन केली सेल्स रिटर्नची, इथे आपण सेल्स रिटर्नला डेबिट दिलं आणि ग्रीन अँड कंपनीला क्रेडिट दिलं. इथे पण तेच करावं लागेल. डिस्काउंट रिसिव्ड आपलं इन्कम आहे त्याला क्रेडिट द्यावं लागेल आणि रेड अँड ब्लॅकला डेबिट द्यावं लागेल. एंट्री येणार रेड अँड ब्लॅक अकाउंट डेबिट टू डिस्काउंट रिसिव्ड. आपण काय करूया, या दोन एंट्री आहेत या डायरेक्टली आपण इकडेच करू. ही एंट्री डायरेक्ट आपली इकडेच येईल, एंट्री पण आपण इकडेच करूया. इथे काय लिहायचं, रेड अँड ब्लॅक अकाउंट डेबिट टू डिस्काउंट रिसिव्ड. त्याच्यामध्ये 15. आता पुढे काय, डिस्काउंट अलाउड टू जी मोहन अँड कंपनी ₹18 has not been entered in discount column of the cash book. The account of G Mohan and company has however been correctly posted. आता इथे त्यांनी क्लिअर कट म्हटलेलं आहे की जी मोहन अँड कंपनीला आपण क्लिअरली पोस्टिंग केलेलं आहे. म्हणजे इफेक्ट फक्त डिस्काउंटलाच झालेला आहे. मागच्या केसमध्ये आपला दोन्हीकडे इफेक्ट झाला होता. म्हणजे रेड अँड ब्लॅकला डेबिट पण दिलं नव्हतं आणि डिस्काउंट रिसिव्हला क्रेडिट पण दिलं नव्हतं. पण इकडे एका अकाउंटला इफेक्ट दिलाय, दुसऱ्या अकाउंटला दिला नाहीये. म्हणजे डिस्काउंट जो अलाउड केलाय तो डिस्काउंट अलाउडला इफेक्ट नाही दिलाय, जी मोहनला इफेक्ट दिलाय. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, डिस्काउंट अलाउडला डेबिट द्यावं लागेल, स्टेटमेंट द्यावं लागेल. इकडे आपण स्टेटमेंट इकडे लिहायचं, डिस्काउंट अलाउड टू बी डेबिटेड बाय, डिस्काउंट अलाउड टू बी debited by, discount allowed to be debited by, to error in posting किंवा ऍक्च्युअली इफेक्टच दिला नाही ना तिकडे ओमिशन इन पोस्टिंग, टू ओमिशन इन पोस्टिंग, टू ओमिशन इन पोस्टिंग ऑफ ₹18. ठीक आहे. तर ही पहिली केस झाली. पहिल्या केसमध्ये काय म्हटलं होतं, रेक्टिफिकेशन विदाउट सस्पेन्स अकाउंट. आणि तुमची दुसरी केस आहे त्याच्यात सस्पेन्स अकाउंट तुम्हाला ओपन करायचं आहे. तर सस्पेन्स अकाउंट जर ओपन नाही करायचं त्याचा अर्थ हे ट्रायल बॅलन्सच्या अगोदरचे एरर होते. कधीचे एरर होते, ट्रायल बॅलन्सच्या अगोदरचे एरर होते. आणि सस्पेन्स अकाउंट ज्या अर्थी आहे त्या अर्थी हे ट्रायल बॅलन्सच्या नंतरचे एरर. तर इकडे
केस बी, रेक्टिफिकेशन युझिंग सस्पेन्स अकाउंट. इथे फक्त जे स्टेटमेंट वाले एंट्री आहेत ना त्या फक्त बदलणार, बाकीच्या एंट्री त्याच राहणार. म्हणजे इथे बघा पहिली एंट्री जी आहे सेल्स अकाउंट टू बी क्रेडिटेड बाय. आता जिकडे तुम्ही क्रेडिट म्हणताय ना तिथे तुम्ही सस्पेन्स अकाउंटचा वापर करणार. आता आपण सेल्स करताना एंट्री काय करतो, सेल्स करताना आपण एंट्री करतो पार्टीज अकाउंट डेबिट टू सेल्स, पार्टीज अकाउंट डेबिट टू सेल्स अशी आपण एंट्री करतो. तर इकडे आपल्याला सेल्स अकाउंटला एक्स्ट्रा क्रेडिट द्यायचं आहे, तर आपण काय करणार, सस्पेन्स अकाउंटला डेबिट देणार आणि सेल्स अकाउंटला क्रेडिट देणार. सस्पेन्स अकाउंटला डेबिट देऊन सेल्स अकाउंटला क्रेडिट करणार. तर इथे जे म्हटलंय ना बाय एरर इन कास्टिंग, तर तिथे जे अकाउंट आपण डेबिट किंवा क्रेडिट करणार तसा उल्लेख करायचा. तर इथे क्रेडिट दिलंय बाय एरर इन कॉस्टिंगला, इथे क्रेडिट द्यायचं सेल्स अकाउंटला. म्हणजे इथे काय पहिली एंट्री काय येणार तुमची, सस्पेन्स अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. म्हणजे सेल्सला आपण क्रेडिट दिलं आणि दुसरं अकाउंट जे आपल्याला मदत घ्यायला पाहिजे ते होतं सस्पेन्स अकाउंट. सस्पेन्स अकाउंटला डेबिट द्यायचं आणि सेल्स अकाउंटला क्रेडिट द्यायचं. सस्पेन्स अकाउंटला डेबिट दिलं आणि सेल्स अकाउंटला क्रेडिट दिलं आणि त्याची जी अमाऊंट आहे 100. आता फक्त स्टेटमेंट वाले ट्रान्झॅक्शन बदलणार आहेत, बाकीच्या ट्रान्झॅक्शन बदलणार नाहीत. आता दुसरी ट्रान्झॅक्शन याची जर्नल एंट्री आपण केली त्यामुळे ते बदलणार नाही, ते सेमच राहणार. त्याची जर्नल एंट्री केली आहे ती आपण ॲज इट इज इकडे नोट डाऊन करूया, ती चेंज नाही होणार. नंतर तिसरी ट्रान्झॅक्शन परत स्टेटमेंट लिहिलं आहे, तर इकडे पण पहिल्यासारखंच आहे. आपण इकडे काय केलंय, गुप्ता अँड कंपनी टू बी क्रेडिटेड बाय म्हटलंय ना, तर इकडे गुप्ता अँड कंपनीला क्रेडिट द्यायचं आणि सस्पेन्स अकाउंटला डेबिट द्यायचं. तर सस्पेन्स अकाउंट डेबिट टू गुप्ता अँड कंपनी 500 रुपये. सस्पेन्स अकाउंट डेबिट टू गुप्ता अँड कंपनी 500 रुपये. त्याच्यानंतर पुढची जी ट्रान्झॅक्शन आहे चौथी, त्याच्यात तुम्ही एंट्री केली ना, म्हणजे एंट्री केली ते तसंच करायचं. एंट्री केली आहे चौथ्यात पण एंट्री केली, पाचव्यात पण एंट्री केली आहे, तर ते सेम राहतं. एंट्री केली असेल तर दोन्हीकडे सेम असतं, फक्त जर स्टेटमेंट लिहिलं तर तिकडे सस्पेन्स अकाउंटचा वापर तुम्हाला करावा लागतो. आता इकडे बघा, इथे तुम्ही स्टेटमेंट लिहिलंय म्हणजे डिस्काउंट अलाउडला तुम्ही डेबिट देणार आणि सस्पेन्स अकाउंटला क्रेडिट देणार. तर इकडे डिस्काउंट अलाउडला डेबिट देऊन सस्पेन्स अकाउंटला क्रेडिट देऊ. डिस्काउंट अलाउडला डेबिट दिलं आणि सस्पेन्स अकाउंटला क्रेडिट दिलं आणि त्याची अमाऊंट जी आहे 18. आता इकडे काय करायचं, जर सस्पेन्स अकाउंट असेल तर तुम्हाला हे सस्पेन्स अकाउंट ओपन करायला लागतं. सोपं आहे एकदम ते. आता याचे इफेक्ट कसे द्यायचे, आता इथे इफेक्ट सुरू करायच्या अगोदर एक ओळ आपल्याला डेबिटला आणि क्रेडिटला सोडावी लागते. तर आपण काय करूया, सस्पेन्स अकाउंट मध्ये
पहिली जी ओळ असते ओपनिंग बॅलन्ससाठी पहिली ओळ सोडायची आणि नंतर पोस्टिंग दुसऱ्या ओळीपासून सुरू करायचं. तर पहिली एंट्री आपण काय केली आहे, सस्पेन्स अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. तर एक ओळ सोडा आणि सस्पेन्स अकाउंटच्या डेबिटला टू सेल्स अकाउंट 100, सस्पेन्स अकाउंटच्या डेबिटला टू सेल्स अकाउंट 100. सस्पेन्स अकाउंटला डेबिट केलं 100ला, म्हणजे सस्पेन्स अकाउंटच्या डेबिटला टू सेल्स अकाउंट टाकायचं 100. त्याच्यानंतर दुसऱ्या एंट्रीमध्ये सस्पेन्स अकाउंट नाही आहे तर तो पोस्टिंग येणार नाही. तिसऱ्यामध्ये आहे सस्पेन्स टू गुप्ता अँड कंपनी. तर सस्पेन्सच्या डेबिटला टू गुप्ता अँड कंपनी 500 रुपये घ्यायचं. सस्पेन्स अकाउंटच्या डेबिटला टू गुप्ता अँड कंपनी 500, गुप्ता अँड कंपनी 500 रुपये घ्यायचं. त्याच्यानंतर चौथ्या एंट्रीमध्ये पण सस्पेन्स अकाउंट नाहीये, पाचव्या एंट्रीमध्ये पण सस्पेन्स अकाउंट नाहीये. सहाव्या सहावी एंट्री काय केली आहे, डिस्काउंट अलाउड अकाउंट डेबिट टू सस्पेन्स. म्हणजे सस्पेन्स अकाउंटला क्रेडिट द्यायचं आहे. तर क्रेडिट साईडला एक ओळ सोडा आणि तिकडे काय द्यायचं, बाय डिस्काउंट अलाउड 18, बाय डिस्काउंट अलाउड अकाउंट 18 रुपये घ्यायची. आता नीट लक्ष द्या, इथे आपल्याला काय करायचं आहे, याचा बॅलन्स काढायचा आहे. ऍक्च्युअली हा ओपनिंग बॅलन्स आहे म्हणून आपण पहिली ओळ सोडली, पण आपल्याला ऍक्च्युअली तो डेबिटला आहे का क्रेडिटला हे माहित नसतं म्हणून ते दोन्ही बाजूला सोडायच्या. आता बघा आपण दोन्ही बाजूला एक ओळ सोडलेली आहे. तर डेबिटची टोटल 100 आणि 500 600 येते. 600 मधनं 18 कमी केले म्हणजे तुमचा ओपनिंग बॅलन्स क्रेडिटला येतो. ओपनिंग बॅलन्स कुठे येतो, क्रेडिटला येतो. तर इथे 500 आणि 100 600 आली. तर 600 इकडे ट्रान्सफर करायचे आणि 600 मधनं 18 गेले की ओपनिंग बॅलन्स आपला 582 येणार. 582 आपला ओपनिंग बॅलन्स आहे. त्याला नाव द्यायचं बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन असं त्याला नाव द्यायचं. कारण हा सस्पेन्स अकाउंट आपल्याला कुठून मिळतो, ट्रायल बॅलन्स पूर्ण मिळतो. पण आता या प्रॉब्लेममध्ये त्याची ओपनिंग व्हॅल्यू किंवा ट्रायल बॅलन्सचा जो डिफरन्स आहे तो आपल्याला माहित नाहीये. तो आता आपण इकडे काढला. म्हणजे ट्रायल बॅलन्स जेव्हा बनवला ना त्यावेळेला 582 रुपये क्रेडिट साईडला जास्त होते. आता त्या चुका आपल्याला सुधारवायच्या होत्या. तर आपण काय केलं, ज्या काय जर्नल एंट्रीज केल्या त्याच्यावरनं त्याचं पोस्टिंग सस्पेन्स अकाउंटला केलं. ज्या काय जर्नल एंट्रीज केल्या त्याचं पोस्टिंग कुठे गेलं, सस्पेन्स अकाउंटला केलं. आणि हे 582 रुपये क्रेडिटचे होते ते रेक्टिफाय झाले. म्हणजे आता सगळ्या चुका बरोबर झाल्या. आता हे क्लोज करायचं. ठीक आहे, हा प्रॉब्लेम झाला. आता आपण शेवटचा प्रॉब्लेम घेऊया. आता पुढचा जो प्रॉब्लेम आहे त्याने आता क्लिअर कट म्हटलंय की ट्रायल बॅलन्स मध्ये किती फरक पडतो, ओपनिंग बॅलन्स कितीचा आहे. तर इकडे काय म्हटलंय त्यांनी, करेक्ट द फॉलोइंग एरर्स फाउंड इन द बुक्स ऑफ मिस्टर दत्त. द ट्रायल बॅलन्स वॉज आउट ऑफ ₹493 एक्सेस क्रेडिट. म्हणजे क्रेडिट जास्त आहे तर इथे डिफरन्स डेबिटला येणार. तर इथे काय करायचं, सस्पेन्स अकाउंटच्या डेबिटला 493 आधीच लिहून टाकायचं. आपण काय केलं, सस्पेन्स अकाउंटच्या डेबिटला लिहिलं टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 493. आता काय काय चुका झाल्या, अँड अमाऊंट ऑफ ₹100 वॉज रिसिव्ड फ्रॉम डी दास. म्हणजे डी दास कडनं आपल्याला 100 रुपये मिळाले. आणि पुढे काय म्हटलंय, बट हॅज बीन ओमिटेड टू एंटर इन कॅश बुक. म्हणजे इथे काय झालंय, दोन्ही इफेक्ट नाही दिले कारण प्रिन्सिपल बुक मध्ये चूक झालेली आहे. आपण कॅश बुक मध्ये त्याची एंट्रीज नाही दिली. म्हणजे तुम्ही काय करायचं, टोटली नवीन एंट्री करायची आणि तुमचा रेक्टिफिकेशन सॉल्व्ह होऊन जाईल. आता इथे कॅश मिळाली दीदास कडून, तर एंट्री काय येणार, कॅश अकाउंट डेबिट टू दीदास ₹100 अशी एंट्री करायची म्हणजे आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. तर इकडे इलुस्ट्रेशन 5 इथे पहिलं काय येणार, कॅश अकाउंट डेबिट
टू डी दास अँड कंपनी, कॅश अकाउंट डेबिट टू डी दास, आणि त्याची जी अमाऊंट आहे त्याची अमाऊंट 100. त्याच्यानंतर टोटल ऑफ रिटर्न इनवर्ड बुक फॉर डिसेंबर हॅज बीन कास्ट ₹100 शॉर्ट. म्हणजे सेल्स रिटर्नची जी टोटल असते ती 100 कमी आहे. तर आपण मगाशीच बघितलं सेल्स रिटर्नला डेबिट देतो, सेल्स रिटर्नला डेबिट देतो, तर इकडे सेल्स रिटर्नचं जे डेबिट आहे ते 100 कमी आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, सेल्स रिटर्नला डेबिट द्यावं लागेल 100चं आणि सस्पेन्सला 100चं क्रेडिट द्यावं लागेल. तर एंट्री काय आहे, सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट टू सस्पेन्स अकाउंट, सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट टू सस्पेन्स अकाउंट. आणि त्याची जी अमाऊंट आहे त्याची अमाऊंट 100. पुढे काय झालंय, अ परचेस ऑफ एन ऑफिस टेबल कॉस्टिंग ₹300 हॅव बीन पास टू परचेस डे बुक. हे आपलं नेहमीच आहे, फर्निचर परचेस केलं आणि परचेस बुक मध्ये त्याची एंट्री गेली. तर करेक्ट एंट्री काय येणार, परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट 300. परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट ₹300. आता रॉंग एंट्री ऍक्च्युली इथे फर्निचर आहे. करेक्ट एंट्री फर्निचर अकाउंट डेबिट टू कॅश आहे. आणि फर्निचरच्या ऐवजी आपण परचेस अकाउंटला डेबिट दिलं. परचेस अकाउंटला डेबिट दिलं 300 आणि कॅश अकाउंटला क्रेडिट दिलं 300. ठीक आहे. आता हे सॉल्व्ह कसं करायचं, आपल्याला फर्निचर अकाउंटला डेबिट द्यायचं आहे 300चं आणि परचेसचं डेबिट 300चं काढायचं आहे. म्हणजे परचेस अकाउंटला क्रेडिट द्यावं लागेल. परचेस अकाउंटला क्रेडिट दिलं 300चं. आता एक काम करूया, याच्या 2 एंट्री आपण डायरेक्ट तिकडेच घेऊ. त्याच्यानंतर चौथं ₹375 पेड टू वेजेस. हे पण दोघांसारखं आहे. 375 वेजेस दिले शोकेस बनवायला. आता शोकेस बनवायला जर वेजेस दिले तर ते फर्निचर अकाउंटला डेबिट द्यायला पाहिजे, पण चुकून त्यांनी वेजेस अकाउंटला डेबिट दिलं. तर इकडे करेक्ट एंट्री काय येणार, फर्निचर अकाउंट डेबिट टू कॅश 375. करेक्ट एंट्री फर्निचर अकाउंट डेबिट टू कॅश, त्याची अमाऊंट येणार 375. पण चुकून आपण काय केलं, फर्निचरच्या ऐवजी वेजेस अकाउंट घेतलं. फर्निचरचं अकाउंट कुठलं घेतलं, वेजेस अकाउंट. वेजेस अकाउंट डेबिट टू कॅश 375. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, फर्निचर अकाउंटला डेबिट द्यायचं आहे 375 आणि वेजेस अकाउंटचे डेबिट काढायचं आहे. म्हणजे वेजेस अकाउंटला क्रेडिट द्यावं लागेल. वेजेस अकाउंटला 375चं क्रेडिट द्यावं लागेल. वेजेस अकाउंटला 375चं क्रेडिट द्यावं लागेल. पुढे a purchase of 67 has been posted to trade payable account as ₹60. आता नीट लक्ष द्या,
परचेस केलं 67 रुपीजचं आणि एंट्री त्याचं पोस्टिंग ट्रेड पेबल करताना 60 रुपीज घेतले, म्हणजे 7 रुपये कमी घेतले. तर इकडे आपल्याला काय करावं लागेल, एंट्री काय येते, परचेस अकाउंट डेबिट टू ट्रेड पेबल. आता ट्रेड पेबलला क्रेडिट द्यायचं आहे 67चं, ट्रेड पेबलला क्रेडिट किती द्यायचं 67चं, पण त्याच्याऐवजी 60 रुपयाचंच क्रेडिट पडलं, म्हणजे अजून 7 रुपयाचं क्रेडिट द्यावं लागेल, 7 रुपयाचं क्रेडिट द्यावं लागेल. तर त्याच्यासाठी तुम्ही सस्पेन्स अकाउंटचा आधार घेणार, म्हणजे एंट्री काय येणार, सस्पेन्स अकाउंट डेबिट टू ट्रेड पेबल 7 रुपये, सस्पेन्स अकाउंट डेबिट टू ट्रेड पेबल 7 रुपये. त्याच्यानंतर पुढची ट्रान्झॅक्शन, a check of ₹200 received from PC Joshi had been dishonored was posted to allowance account, म्हणजे डिस्काउंट अलाउड. तर इथे काय झालेलं आहे, PC जोशीचा चेक डिसऑनर्ड झाला, म्हणजे इथे एंट्री काय होणार डिसऑनरची, चेक मिळण्याची एंट्री काय येते, बँक अकाउंट डेबिट टू PC जोशी, बँक अकाउंट डेबिट टू PC जोशी. तो डिसऑनर झाल्याची एंट्री काय येणार, PC जोशी अकाउंट डेबिट टू बँक, PC जोशी अकाउंट डेबिट टू बँक. पण इकडे काय झालं, PC जोशीच्या ऐवजी डिस्काउंट अलाउड आलं किंवा अलाउन्स. ओके, तर करेक्ट एंट्री येणार PC जोशी अकाउंट डेबिट टू बँक 200. करेक्ट एंट्री PC जोशी अकाउंट डेबिट टू बँक 200. PC जोशी अकाउंट डेबिट टू बँक 200 आणि PC जोशीच्या ऐवजी आपण काय केलं, डिस्काउंट अलाउड अकाउंट डेबिट घेतलं, डिस्काउंट अलाउड अकाउंट डेबिट घेतलं. डिस्काउंट अलाउड अकाउंट डेबिट 200 घेतलं आणि खालचं टू बँक बरोबर आहे. आता इकडे आपल्याला काय करायचं आहे, PC जोशी अकाउंटला डेबिट द्यायचं आहे 200चं, PC जोशी अकाउंटला डेबिट द्यायचं आहे 200चं आणि डिस्काउंट अलाउडचं डेबिट काढायचं आहे, डिस्काउंट अलाउडचं डेबिट काढायचं आहे, म्हणजे डिस्काउंट अलाउडला क्रेडिट द्यावं लागेल, डिस्काउंट अलाउडला क्रेडिट द्यावं लागेल आपल्याला. तर याला क्रेडिट दिलं 200चं. ठीक आहे, आता याच्यानंतर काय, आपल्या ट्रान्झॅक्शन झाल्या, आता आपल्याला सस्पेन्स अकाउंट ओपन करायचं आहे. सस्पेन्स अकाउंट पुढची जी ट्रान्झॅक्शन आहे, 1000 पेड फॉर परचेस ऑफ मोटर कार फॉर मिस्टर दत्त हॅज बीन चार्ज टू मिसलेनियस एक्सपेन्स अकाउंट. तर आता ही मिस्टर दत्तसाठी विकत घेतलेली मोटर कार आहे, तर आपल्याला ड्रॉइंग्स अकाउंटला डेबिट द्यायचं आहे आणि कॅश अकाउंटला क्रेडिट द्यायचं आहे. तर इथे करेक्ट एंट्री काय येणार, ड्रॉइंग्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. ड्रॉइंग्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट येणार 1000 आणि त्याच्याऐवजी त्यांनी मिसलेनियस एक्सपेन्सेस अकाउंटला डेबिट दिलेली. तर ड्रॉइंग्स अकाउंटच्या ऐवजी मिसलेनियस एक्सपेन्सेसला डेबिट दिली.
इथे आपल्याला ड्रॉइंग्स अकाउंटला डेबिट द्यायचं आहे. तर इथे काय करायचं, ड्रॉइंग्स अकाउंटला डेबिट द्यायचं आणि मिसलेनियस एक्सपेन्सेसचं डेबिट काढायचं आहे. तर मिसलेनियस एक्सपेन्सेसला आपण क्रेडिट देणार. ड्रॉइंग्स अकाउंटला डेबिट दिलं आणि मिसलेनियस एक्सपेन्सेसचं डेबिट काढलं. त्याच्यानंतर पुढच्या ट्रान्झॅक्शनमध्ये गुड्स अमाउंटिंग टू ₹100 हॅड बीन रिटर्न बाय कस्टमर, म्हणजे त्यांनी आपल्याला परत केले अँड वेअर टेकन इन टू इन्व्हेंटरी बट नो एंट्री इन रिस्पेक्ट देअर ऑफ वॉज मेड इन द बुक्स, म्हणजे त्याची काय एंट्री आपण केली नाही. म्हणजे इकडे सेल्स रिटर्नची एंट्री आपल्याला करायला लागेल. तर गुड्स मिळाले कस्टमरकडनं, तर सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट टू कस्टमर अकाउंट अशी एंट्री करायची. सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट टू कस्टमर अकाउंट अशी एंट्री आपण करायची. त्याच्या पुढे शेवटची जी ट्रान्झॅक्शन आहे, तर सेल ऑफ ₹200 टू सिंग अँड कंपनी वॉज रॉंगली क्रेडिटेड टू हिज अकाउंट. आता सिंग अँड कंपनीला आपण सेल केला तर एंट्री काय येते, डेबिट द्यावं लागतं. सिंग अँड कंपनी टू सेल, तर इकडे आपण डेबिटच्या ऐवजी क्रेडिट दिलं. डेबिटच्या ऐवजी आपण काय केलं, क्रेडिट दिलं. तर आपल्याला इथे डबल डेबिट द्यावं लागेल. तर इथे एंट्री काय येणार, सिंग अँड कंपनी अकाउंट डेबिट टू सस्पेन्स अकाउंट आणि अमाऊंट येणार 400. सिंग अँड कंपनी टू सस्पेन्स अकाउंट आणि अमाऊंट येणार 400. त्याच्यानंतर आपल्याला सस्पेन्स अकाउंट बनवायचं आहे. या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला एक्सेस क्रेडिट म्हटलं होतं, म्हणजे डिफरन्स डेबिटला येणार. तर इथे डेबिटला ओपनिंग बॅलन्स 493 लिहायचा. ओपनिंग बॅलन्स 493 हा लिहायचा आणि हे जे अकाउंट हे टॅली होऊन जाईल. बॅलन्स 493 लिहिल्यानंतर हे जे अकाउंट आहे हे टॅली होऊन जाईल. आता याचं पोस्टिंग आपल्याला करायचं आहे. तर पोस्टिंग कसं करायचं, पहिल्या एंट्रीमध्ये सस्पेन्स अकाउंटचा उल्लेख नाही आहे, दुसऱ्या एंट्रीमध्ये आहे सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट टू सस्पेन्स अकाउंट. तर इकडे सस्पेन्स अकाउंटला क्रेडिट दिलं आहे बाय सेल्स रिटर्न 100. तर इकडे बाय सेल्स रिटर्न अकाउंट 100. त्याच्यानंतर पुढच्या एंट्रीमध्ये सस्पेन्स अकाउंटचा उल्लेख नाही आहे, त्याच्या पुढच्यामध्ये पण नाही आहे, त्याच्या पुढच्या ह्याच्यात आहे सस्पेन्स अकाउंट डेबिट टू ट्रेड पेबल. तर इकडे सस्पेन्स अकाउंटच्या डेबिटला टू ट्रेड पेबल 7 घ्यायचे. टू ट्रेड पेबल 7. त्याच्यानंतर सिंग अँड कंपनी याच्या पुढच्या या 2-3 एंट्रीजमध्ये सस्पेन्स अकाउंट नाही आहे. या एंट्रीमध्ये नाही आहे, या एंट्रीमध्ये नाही आहे, या एंट्रीमध्ये नाही, डायरेक्ट या एंट्रीमध्ये आहे.
सिंग अँड कंपनी टू सस्पेन्स, तिथे क्रेडिट दिलाय, तर सस्पेन्स अकाउंटला क्रेडिट द्यायचं बाय सिंग अँड कंपनी 400, बाय सिंग अँड कंपनी 400 आणि हे अकाउंट टॅली होऊन जाणार 500. ठीक आहे, तर त्यांनी ओपनिंग बॅलन्स दिला होता, तर सस्पेन्स अकाउंट हे टॅली होऊन जातं. त्याचा अर्थ काय, हे सगळे जे एरर्स होते ते आपण रेक्टिफाय केले. ठीक आहे, तर आपण लेक्चर संपूया. सगळ्यांना थँक्यू.